उद्घाटक भूमिपूजन ज्यांच्या हस्ते आपण करणार आहोत ते या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना माझी विनंती, कृपया आपण स्थानापन्न व्हावं। बरीचशी मान्यवर मंडळी गेटवर उभी आहेत, सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। आदरणीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांनी दूरदृष्टिकोनातून 10 वर्षांपूर्वीच या ठिकाणी खरेदी केलेली होती। बँकेची भव्य दिव्य वास्तू उभी राहावी आणि देशाची आर्थिक राजधानी ज्याला म्हटलं जातं त्या मुंबई शहरामध्ये मराठी माणसाने उभी केलेली बँक आणि त्या बँकेचं भव्य दिव्य असं प्रशासकीय कार्यालय उभं राहावं अशी त्यांचं स्वप्न होतं। दुर्दैवाने साहेबांच्या अकाली जाण्याने त्यांचं हे स्वप्न अधुरं जरी राहिलं असलं तरी सर्व सभासद, संचालक मंडळ या सर्वांच्या पाठबळावर युवा नेतृत्व, या बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयराव शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँक नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये लवकरच स्थलांतरित होईल आणि त्याचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। मुंबईच्या वैभवात भर घालेल अशी वास्तू निश्चितपणे या ठिकाणी उभी राहत आहे। बँकेची आर्थिक सांपत्तिक स्थिती बाबत आपण सर्वजण ज्ञात आहातच, परंतु तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणास काही गोष्टी निदर्शनास आणून देऊ इच्छितो। बँकेच्या 31 मार्च 2021 अखेरच्या ज्या ठेवी आहेत 2699.65 कोटी इतक्या ठेवी बँकेकडे आहेत। बँकेचं भागभांडवल जे आहे ते 74.88 कोटी इतकं भागभांडवल बँकेकडे आहे। बँकेचं एकूण कर्ज वाटप जे आहे 31 मार्चपर्यंत 1691.96 कोटी इतकं कर्ज वाटप बँकेने केलेलं आहे आणि बँकेची गुंतवणूक जी आहे की जी बँकेची ताकद समजली जाते 1214.72 कोटी इतकी बँकेची गुंतवणूक आहे आणि बँकेने एकूण व्यवसाय जो केलेला आहे 31 मार्चपर्यंत तो 4391.61 कोटी इतका व्यवसाय बँकेने केलेला आहे। निश्चितपणे आपण सर्वांनी बँकेवर दाखवलेला विश्वास आणि आदरणीय शेळके साहेबांच्या प्रती आपणा सर्वांच्या असलेल्या भावना आणि त्यांच्या पश्चात ॲडव्होकेट उदयदादा शेळके यांच्यावर आपण दाखवलेला विश्वास हे त्याचं प्रतीक समजलं जातं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री पोपटराव पवार साहेब, कर्जत जामखेडचे धडाकेबाज आमदार रोहितदादा पवार यांच्यासह काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सन्माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब
यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. त्यांच्या आगमनानंतर हा कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रवेशद्वाराजवळ काही सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हावं. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण मास्कचा वापर करावा. मध्ये वास्तुविशारद म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते मेवन आर्किटेक्चरल कन्सल्टंट श्री मिलिंद समेळ यांचे बँकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येते. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. त्याचबरोबर विकास रायकर यांचंही बँकेच्या वतीने सभासदांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. या नवीन वास्तूचं स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून ज्यांनी काम केले ते केतन रायकर यांची स्ट्रक्चरल डिझायनर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म आहे. केतन रायकर यांनी स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांचंही बँकेच्या वतीने स्वागत करण्यात आहे. लक्ष्मण कोटवानी KJ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकारातून या बँकेचं नवीन इमारत उभी राहणार आहे. ते या बँकेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचंही सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आहे. मान्यवरांचं आगमन 1 मिनिटात या ठिकाणी होतं आहे. कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं. महानगर बँक परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब या दोघांचंही प्रवेशद्वाराजवळ आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं GS महानगर बँक परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. बँकेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट उदयदादा शेळके आणि सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, नामदार अजितदादा पवार साहेब आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या स्वागतासाठी इच्छुक मान्यवरांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. वेळेला पक्के म्हणून दादांची ओळख आहे. 8:45 उद्घाटन सोहळा आहे आणि घड्याळात 8:40 झालेले आहेत. अतिथी कक्षाकडे या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. 5 मिनिटात हा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. अतिथी कक्षाकडे कृपया कुणी जाऊ नये. बँकेशी संबंधित जे लोक आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण सभामंडपामध्ये यावं. उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, पद्मश्री पोपटराव पवार साहेब, कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार,
या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मास्कचा वापर सर्वांनी करावा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर भूमिपूजन समारंभ होईल. बँकेचे संस्थापक सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या प्रतिमेला आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे अभिवादन करतील. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. भूमिपूजन समारंभ ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी जे इतर लोक उभे आहेत त्यांना विनंती, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आदरणीय दादा आणि आदरणीय थोरात साहेबांच्या हस्ते नव्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन समारंभ या ठिकाणी होतोय. मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या नव्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे. 8:45 घड्याळ झालेले आहेत आणि 8:45 वाजता ही कुदळ पडलेली आहे. सन्माननीय अतिथींचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. समोर जी गर्दी आहे त्या गर्दीला विनंती, आपण कृपया आपली जागा घ्यावी. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि बँकेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट उदयदादा शेळके यांना विनंती करतो, आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं.
GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक या आपल्या बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ आत्ताच पार पडला असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय, हे आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब, जे या कार्यक्रमाला मुख्य उपस्थित राहिलेले आहेत, असे पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, आमचे मित्र आमदार रोहिदादा पवार साहेब, माजी आमदार कॅप्टन अडसू साहेब, तसेच मंचकावरती उपस्थित असलेले माजी आमदार धात्रक साहेब, नवी मुंबईचे महानगरपालिकेतील गटनेते इथापे साहेब, मंचकावरती उपस्थित असलेले भोसले साहेब असतील, आमचे मुंबई बँकेचे रोकले शेठ आहेत, आमचे पानसरे साहेब आलेले आहेत, इतरही सर्व आमचे प्रतिष्ठित सर्वच खातेदार असतील, सभासद असतील, हितचिंतक असतील, सर्वच. दादा, सकाळी 8:30चा कार्यक्रम करायचा म्हटल्यावरती फार टेन्शन असतं आणि मुंबईत लोक येणे, पण तुम्ही असलात की काय तो चमत्कार घडत असतो, त्याच्यात काय अर्थ. दादा यायचे, थोरात साहेब यायचे म्हटल्यावरती लोक येतात. बँकेचा कार्यक्रम म्हटल्यावरती सर्वप्रथम बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती देणे क्रमप्राप्त असतं. दादा, आपल्या बँकेचं स्थापना 1972 साली झाली, 6 ऑक्टोबर 1972ला. पुढच्या 2022च्या 1972ला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या बँकेला. बँकेचे स्थापनेच्या वेळेस 1000 सभासद होते. आज 49 वर्ष झालेले आहेत आपल्याला. आज आपली सभासद संख्या आहे 77,345. त्यावेळेस काहीतरी लाख रुपयाचं शेअर कॅपिटल होतं आपलं. आज आपलं शेअर कॅपिटल आहे 72,53,00,000. आजचा आपला राखीव निधी बघितला तर आपण 377 कोटीचा आपला राखीव निधी आहे. एकूण ठेवी आपल्या 2,807 रुपये आणि एकूण कर्ज व्यवहार 1,375 कोटी आणि एकूण व्यवसाय आपण जर का बघितला तर आपला 4,461 कोटीचा आपला एकूण व्यवसाय आहे. दादा, या बँकेत 623 स्टाफ आहे आता आज रोजी आमच्याकडे. 67 शाखा आहेत, 58 ATM आहेत. अखंड महाराष्ट्रात आपल्या या शाखा आहेत. मग त्यात पुणे जिल्हा असेल, नांदेड असेल, औरंगाबाद असेल, नगर असेल, आपला ठाणे, रायगड, मुंबई, नवी मुंबई, असे सर्व आपले या जिल्ह्यांमध्ये आपला विस्तार झालेला आहे. औरंगाबादमध्ये झालेला आहे आणि अशा करून आपल्या सगळ्या शाखा आहेत. आपल्या बँकेच्या करारबद्दल सांगायचं झालं तर 1666% आपला करार आहे, जो रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईनप्रमाणे 9% हा असावा लागतो ज्या आदर्श बँका असतात त्यांचा. ग्रॉस NPA सांगायचं झालं तर 31/3/2021चा आईनला वरती आणा ना जरा, वरती बसू. 31/3/2021ला 13.53% हा आपला ग्रॉस NPA होता आणि नेट NPA 3.75%. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे ज्या बँकांचा नेट NPA 5%पेक्षा कमी असतो त्या बँका आदर्श बँका मानल्या जातात आणि त्या पद्धतीने आजही आपली बँक आदर्श अशी बँक आहे. दादा, यावर्षी आता येणारं वर्ष हे आम्ही आता 50व्या वर्षात जाणार आहे आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या सगळ्या संचालकांनी आम्ही हा मानस केलेला आहे की आम्हाला 0% नेट NPA करायचं आहे. कारण का 50व्या वर्षाचा कार्यक्रम करताना आता आमचा 3-3.5% आहे. आता नवीन हे ARC बॅड बँका ज्या आल्यात, आपण काही आपल्या NPA विकू शकतो बॅड बँकांना. आमचं जवळजवळ 100-1 कोटीचं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आता आम्ही त्याची कमिटी पण स्थापन केली आणि हा बॅड NPA हा विकून ते पैसे आमचे बॅलन्स शीट पण क्लीन होईल, आमची वसुली पण होईल आणि काही जे न्यायालयीन याच्यात अडकलेल्या काही गोष्टी असतात त्यातनं पण आम्ही मुक्त होऊ. बँकेच्या बद्दल सांगितलं आपल्याला, तसंच या जागेच्या बद्दल पण सांगितलं पाहिजे. दादा, या जागेचा एक इतिहास आहे. ही जागा आम्ही शेळके साहेब असताना म्हणजे 2008-9 पासून साहेबांची एक मानस होता की आपली बँक आता मोठी झालेली आहे, आपल्याला स्वतःच एक स्वतंत्र एक इमारत असली पाहिजे. बँकेची स्थापना मूळ ह्या काळा चौकी लालबाग काळा चौकी भागात झालेली होती. 1972ला मला वाटतं
त्यावेळेसचे कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे होते. त्यांच्या शुभ हस्ते या बँकेची स्थापना झालेली होती 10x10च्या खोलीमध्ये, काळा चौकी पोलीस स्टेशनच्या समोर हाऊसिंग बोर्डाच्या इमारतीमध्ये खाली 10x10चा गाळा होता आणि तिथून या बँकेची सुरुवात झाली. आणि साहेबांचा एक मानस होता की आपल्याला लालबाग काळा चौकी हा परिसर सोडायचा नाही, इकडनं आपली सुरुवात झाली, इकडनं आपण मूर्त केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्ष लालबागमध्ये जागा बघत होतो. मुंबईत काही मिळू शकतं, पैसे दिले तर काही मिळेल पण जागा मिळत नाही. आणि एक आमचं लक चांगलं की आम्हाला इकडे एक वैद्य म्हणून कुटुंब होतं, त्याच्यात ते 4 भाऊ 2 बहिणी होत्या. त्यातल्या आम्हाला 2010ला 80% त्यातला वाटा आम्ही विकत घेतला. आणि 80% विकत घेतल्यावरती त्यातलं एक जे बंधू होते त्यांचे 2 मुलं परदेशात शिकायला होते, त्यांना काही पटलं नाही की इतरांनी आम्हाला तो वाटा विकला. तर 2010ला आमचं आणि त्यांचं न्यायालयीन लढाई चालू झाली. त्यात बिचारे त्यांची आई पण एक्सपायर झाल्या. ते दोघं परदेशात असल्यामुळे आई इकडे दरवेळेस कोर्टात हजेरी द्यायच्या. जज साहेबांनी पण त्यांना म्हटलेलं तुम्ही म्हातारपणी तुम्ही कशाला एक कोर्टाचे चक्रा मारतात, तुम्हाला देते बँक पैसे, तुम्ही सांगा, त्यांची तयारी आहे द्यायची, तुम्ही घेऊन मोकळे व्हा. आणि त्या बिचाऱ्या ते तिकडे कोर्टातच आलेले होते. हुतात्मा चौकात त्यांना अटॅक आला आणि तिथेच हुतात्मा चौकात ते मरण पावल्या. त्यानंतर 2018ला हायकोर्टाचे जजने त्यांना समजून सांगितलं की एक तर तुम्ही विकत घ्या यांचा हिस्सा किंवा यांना तुमचा हिस्सा विकत घेऊ द्या. मग दादा आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही हे काही आवाजवी पैसे मागतायत, आम्ही पहिला हिस्सा घेतलेला 10.5 कोटीला 80%, आणि यांची डिमांड होती जवळजवळ 20 कोटी मागायचे 20%साठी. मग आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्हाला पण RBIचं इन्स्पेक्शन असतं, आम्हाला पण सहकार खात्याचं इन्स्पेक्शन असतं. 80% जर का 10.5 कोटीला घेतले तर 20%ला आम्ही 25 कोटी आणि 20 कोटी असं काही देऊ शकत नाही. मग कोर्टाने त्यात तोडगा काढला. कोर्टाने त्यांच्या स्वतःच्या पॅनलवरचा व्हॅल्युअर नेमला आणि त्या व्हॅल्युअर मार्फत आम्ही व्हॅल्युएशन काढून घेतलं. आणि कोर्टाला आम्ही म्हटलं तुमचं व्हॅल्युअर जे व्हॅल्युएशन देईल ते आम्हाला मान्य असणार आहे. आणि त्यांना पण कोर्टाने वधवून घेतलं की जो व्हॅल्युएशन येईल त्याच्यावरती तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मग तो 80% 10.5 कोटीला घेतलेला आणि हा 20% आम्हाला 13.5 कोटीला पडला. पण शेवटी ते हत्ती गेलेलं होतं, शेपूट गुंतलं होतं, त्यामुळे ते करावं लागलं. आणि त्यानिमित्ताने ही जागा आपल्याकडे 2018ला हस्तांतरित झाली. मग आम्ही प्लॅनसाठी म्हणजे प्लॅनच्या आधी आम्ही आपल्या नावावर होण्यासाठी कलेक्टर ऑफिसला BMCकडे अर्ज केला. मध्यंतरीच्या काळात कोविडचं संकट आलं 2019ला, त्याआधी आमचं आर्किटेक्ट नेमायचं चाललं होतं. आमचे चेतन रायकर साहेब असतील इकडे स्ट्रक्चरल इंजिनियर, तर त्या चेतन सर याच्यात खूप अनुभव आहेत. तर मी सहज एकदा भेट झालेली होती, त्यांना म्हटलं साहेब आम्हाला आर्किटेक्ट नेमायचे आहेत. तर चेतन सर मला म्हटले की तुम्ही डायरेक्ट आर्किटेक्ट नेमू नका, तुम्ही एक काम करा, त्यापेक्षा पेपरला जाहिरात द्या आणि आमच्या काउन्सिलच्या याच्यावरती मी वेबसाईटवरती टाकतो आणि तुम्ही आर्किटेक्टमध्ये स्पर्धा भरवून घ्या. कारण का एकाची कल्पना अशी असते, दुसऱ्याची वेगळी असते. त्यातलं जे आपल्याला चांगलं घेता येईल आणि एखादं चांगलं आवडलं त्याला आपण नेमणूक करूया. मग त्यावेळेस आम्ही टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्समध्ये जाहिरात दिली. जाहिरात दिल्यावरती जवळजवळ 14 आर्किटेक्ट यांनी अर्ज केला. मला वाटतं दादा मी 2019ला आपल्याकडे कोविडचा चेक द्यायला आलेलो होतो, मुख्यमंत्री सहायता निधीला. त्यावेळेस आपली चर्चा झाली. मी म्हटलं आपल्याला बिल्डिंग बांधायची, तुम्हीच मला विचारलं कोण आर्किटेक्ट आहे, तुम्ही म्हटलं असं केलं आहे. तुम्हाला सांगतो सर्व पाहुण्यांना, दादांनी मला क्षणात सांगितलं की तू एक काम कर, 4 दिवसांनी मी तुला वेळ देतो, ते सगळे प्लॅन घेऊन ये माझ्याकडे, मी सगळे प्लॅन पाहणार आणि मी सांगतो तुला कोण निवडायचं आणि काय करायचं. दादांनी जवळजवळ 45 ते 50 मिनिटं दिले मंत्रालयात 6व्या मजल्यावर त्यांच्या केबिनमध्ये. मी होतो, चेतन साहेब होते, मोठे रायकर साहेब होते. आम्ही गेलो. जो आम्हाला आवडलेला होता दादांना पण नेमका तोच प्लॅन आवडला. पण दादांनी त्यात काही सूचना सांगितल्या. मला म्हणे आर्किटेक्ट घेऊन या तुम्ही, मी त्यांना सूचना करतो. असे 2 ते 3 वेळा दादांनी 40-40, 50-50 मिनिटं आमच्या या आज ज्या वास्तूचं आपण भूमिपूजन करतोय त्या वास्तूच्या प्लॅनिंगसाठी दादांनी दिले. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही प्लॅन सबमिट केला तर निश्चितपणाने काय झालेलं होतं की कोविडच्या काळात आपल्या सरकारने दादा तुम्ही प्रीमियम जो भरायचा असतो, मग FSIचा प्रीमियम असेल किंवा सेटबॅकचा प्रीमियम असतो, कोविडच्या काळात बांधकाम व्यावसायिक अडचणीत आल्या असल्यामुळे आपण हे सगळ्या प्रीमियम 50% सूट केली त्याच्यावरती आणि सूट दिल्यामुळे 50% रिबेट दिला. तर जवळजवळ आपल्या बँकेचा 9,54,00,000 हे प्रीमियममध्ये वाचलेले आहेत. पण हे प्रीमियममध्ये असे नाही वाचले, तुम्हाला सांगतो हे मुंबई आहे, फार अवघड गोष्ट असते. इथे आपल्याला साधं एखादी परवानगी गाडीची असेल तरी 4 महिने चक्रा माराव्या लागतात. मी दादांकडे गेलो, दादांना म्हटलं आता प्लॅन तर टाकायचा आहे आम्हाला, तुम्ही जरा मदत करा. दादा म्हटले चालेल हरकत नाही, मी
ज्याला ज्याला कोणाला सांगायचं त्याला सांगतो, तुझा प्लॅन लवकर पास होईल. कारण का आम्हाला हे डिसेंबरच्या आत जर का पैसे भरले तर हे प्रीमियमचा आम्हाला फायदा होणार होता. दादांनी त्यांना ज्यांना कोणाला सांगायचं होतं त्यांना सांगितलं. 10 नोव्हेंबरला प्लॅन आम्ही टाकला. 8 दिवसात आम्हाला आयोडी आली. त्याच्या पुढच्या 15 दिवसात आमचा पूर्ण 9 ग्राउंड, बेसमेंट ग्राउंड ते 9व्या माळ्यापर्यंतची आमची प्लॅन मंजूर झाला. आणि गेल्याच मंगळवारी मला गुरुवारी आमच्या CCच्या वरती 2 सह्या राहिले होते. मग आम्ही हीच पत्रिका घेऊन गेलेलो दादांकडे. दादांना, मी आणि प्रशांतजी होते माझ्याबरोबर. दादांना म्हटलं, दादा हे सगळं झालं, फक्त याच्यामुळे जरा आता 2 सह्या राहिलेल्या. दादा म्हटले 2 मिनिटात मी फोन करतो, तुझं काम होईल. आणि दुसऱ्या दिवशी 10 तारखेला आमच्याकडे संध्याकाळी 6 वाजता मला आर्किटेक्ट साहेबांचा फोन आला की आपली CC इश्यू झालेली आहे. त्यामुळे मी निश्चितपणाने, मग थोरात साहेबांची पण खूप मदत झाली. कलेक्टर ऑफिसला जेव्हा ट्रान्सफर करायचे असतात, उत्खननाची परवानगी असते, तिकडे साहेबांची, थोरात साहेबांची मदत झाली. कारण का सगळं जिल्हाधिकारी हे थोरात साहेबांच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर येत असतात. तर आपल्या दोन्ही जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांनी खूप चांगली मदत केली. मी तुम्हाला सांगितलं जसं की हे आपण जवळजवळ आपल्याला लँड खरेदीला 25 कोटी 22 लाख गेले. आपल्या इकडे एक टेनंट होता, एक त्याचा उसाचा रसाचा गुऱ्हाळ होता. तर बिचारा मराठी माणूस होता, त्याला आम्ही 40 लाख रुपये दिले, त्याने टेनन्सी सरेंडर केली. आणि आता इथे एकही कोणी टेनंट नाही आहे. FSIचे प्रीमियम आणि अदर चार्जेसमध्ये 19 कोटी गेले आपले. आणि बिल्डिंगचा आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट आपण जवळजवळ दादा 18 कोटी 64 लाखाला दिलेलं आहे. आणि 4-1 कोटीचं आपलं अजून काम राहणार आहे. त्यात लिफ्ट आहे, कार लिफ्ट आहे, किंवा इतर फायर फायटिंगचे वगैरे जे असतात ते 4-1 कोटीचं काम, म्हणजे जवळजवळ आमचं एस्टिमेट 70 कोटीचं आहे. आजचे शेजारीच आमच्या ज्या नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत तिथे रेसिडेन्शियलचा भाव 35,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट आहे. आपल्याला बांधकाम मिळते शेजारी जाते. ही शेजारी आपण पाहिलं तरी एक मोठा 40 माळ्याचा टॉवर झाला आहे. इथे 35,000 रुपये रेसिडेन्शियलचा भाव आहे. कमर्शियलचा आपण त्यात 5,000 रुपये जरी जास्त धरला तरी 40,000 जरी धरला, आपल्याला बांधकाम मिळते 44,000 स्क्वेअर फीट. त्यातलं 40,000 आपण 4,000 बाजूला काढूया पार्किंगचं. 40,000 स्क्वेअर फीट, 40,000 आणि 1,60,00,000ची आपली इमारत तयार होणार आहे दादा. 160 कोटीची. आणि आपल्याला एकूण आम्ही काढलेल्या खर्चाप्रमाणे 70 कोटी आतापर्यंतचा झालेला खर्च वजा जाता फक्त आता 18 कोटी ते 20 कोटी आपल्याला खर्च आहे. पण एक दूरदृष्टी होती शेळके साहेबांची. आजही आमच्याकडे 35 कोटी रुपये बिल्डिंग पण शिल्लक आहे. साहेब तुमच्या हातात अहवाल आहे. युटिलाइज आमचा 30 आहे आणि अजून 35 कोटी आम्हाला अजून त्यांचं तेव्हापासून डोक्यात होतं आपल्याला इमारत बांधायची. मग दरवर्षी 2-2, 3-3 कोटी प्रॉफिटमधनं त्यांनी बिल्डिंग फंड क्रिएट करत गेले. आणि आज त्यामुळे आज जरी आम्ही मोठी उडी घेतलेली तरी बँकेच्या बॅलन्स शीटला कुठच्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. बँकेला कुठचाही झटका पण बसू शकत नाही त्यामुळे. आणि एक चांगले साहेबांची दूरदृष्टी होती. साहेबांचं स्वप्न होतं खरं, साहेब आज असायला हवे होते. त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. कारण का त्यांचं सगळं हे स्वप्न आता आम्ही सर्वच संचालक मंडळ तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाने, दादांच्या आशीर्वादाने, थोरात साहेबांच्या आशीर्वादाने हे पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. दादांना मीटिंग आहे त्यामुळे दादा उलट 5 मिनटं लवकर आले. मी आपल्या सर्वांच्याच वतीने दादांचे आभार मानतो, थोरात साहेबांचे आभार मानतो. रोहित दादा असतील, पोपटराव पवार काका असतील, किंवा सर्वच आमचे मंचकावरती असतील, किंवा समोर सगळे बसलेले सगळेच जे आपले सभासद आलेले आहेत, खातेदार आहेत, हितचिंतक आहेत, सर्वांचेच आभार मानतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिथी देवो भव. सर्व सन्माननीय मान्यवरांचं बँकेच्या वतीने स्वागत करण्यात आहे. मी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदयदादा शेळके यांना विनंती करतो आपण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आहे.
यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक भास्करराव खोसे पाटील यांना विनंती करतो आपण पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचं स्वागत करावं. कर्जत जामखेडचे सांगितलं कर्जत जामखेडचे तरुण तडफदार आमदार रोहितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश खनकर साहेब यांना विनंती करतो आपण रोहितदादांचं स्वागत करावं. पाठीमागे ज्या खुर्च्या रिझर्व ठेवल्या त्या खुर्च्या पुढे आणा. माजी आमदार अडसूळ साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आहे. भास्करराव कवाद यांना विनंती करतो आपण माजी आमदार अडसूळ साहेबांचं स्वागत करावं. तिथे समोरच्या पॅसेज लावू तिथे. बँकेचे कर्मचारी युनियन जे आहे युनियनच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आहे. करायचं का नाही. कॅप्टन अभिजित अडसूळ यांना विनंती करतो आपण दादांचा सत्कार करावा. सुनील साळवी साहेब हे नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करतील. पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचाही साळवी साहेबांना विनंती करतो आपण सत्कार करावा. आदरणीय रोहित दादांचा सत्कार सावंत साहेब करतील. ते कर्मचारी युनियनचे होते. चला लवकर. बँकेचे वास्तुविशारद व आर्किटेक्चरल कन्सल्टंट मिलिंद समेळ यांचं या इमारतीच्या उभारणीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. मी नामदार अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो आपण मिलिंद समेळ यांचा सत्कार करावा. चला लवकर. विकास रायकर आणि मिलिंद समेळ कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर बँकेचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन रायकर यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी महसूल मंत्री नामदार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती करतो आपण केतन रायकर यांचा सत्कार करावा. केतन रायकर यांचा सत्कार मी नामदार साहेबांना विनंती करतो थोरात साहेबांना आपण केतन रायकर यांचा सत्कार करावा. आणि कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण कोटवानी आपण व्यासपीठावर यावं. मी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती करतो की आपण लक्ष्मण कोटवानी यांचा सत्कार करावा. लक्ष्मण कोटवानी साहेब चला लवकर. पोपटराव पवार ह्या महानगर बँक परिवारातले एक अविभाज्य घटक आहेत. मी त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा बँकेच्या जाहीर कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि म्हणून
पद्मश्री मिळाल्याबद्दल नामदार अजितदादा पवार आणि नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि व्यासपीठावर सर्वांना विनंती करतो, आपण पद्मश्री पोपटराव पवार यांचा बँकेच्या वतीने सत्कार करावा. दादांच्या हस्ते आणि नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे पोपटरावांचा सत्कार करतायत. धन्यवाद. यानंतर मी पोपटराव पवार यांना विनंती करतो, आपण आपल्या सदिच्छा शुभेच्छा थोडक्यात व्यक्त कराव्यात. आज या ठिकाणी आपण सर्वजण स्वर्गीय गुलाबरावजी शेळके साहेब महानगर बँकेच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आहोत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय नामदार श्री बाळासाहेब थोरात साहेब, तसेच माननीय आमदार श्री रोहितदादा पवार, सर्व सन्माननीय उपस्थितीमध्ये महानगर बँकेच्या संचालिका सुमनताई शेळके आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे 1972 साली बँकेची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक मोठा दुष्काळ होता आणि पिंपरी जलशयन येथून रोजगार हमीच्या कामावरून स्वर्गीय गुलाबरावजी शेळके साहेबांचा जो प्रवास सुरू झाला तो मुंबईमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये. उदयदादांनी आत्ता आपल्या सर्वांना सांगितलं की प्रवास आणि सुवर्ण महोत्सवापर्यंत ही बँक कशी आली. मुंबईकरांना एक पारनेरकरांचा आधार म्हणून या बँकेची स्थापना साहेबांनी केली. पण यातलंही सर्वात महत्त्वाचं की पारनेरमध्ये महानगर बँकेची शाखा साहेबांनी सुरू केली नाही, त्या पाठीमागं आत्ता केली. त्या पाठीमागचा उद्देश होता की ज्या बँका पतसंस्था पारनेरमध्ये चांगलं काम करत आहेत त्यांना कुठेही डिस्टर्ब करायचं नाही. हा एक दूरदृष्टीने साहेबांनी एक निर्णय घेतला होता. परंतु आता गरज एवढी वाढली, एवढे पारनेरकर नगरकर मुंबईमध्ये आले की त्यांना मुंबईमध्ये आणि पारनेरमध्ये कनेक्टिव्हिटी असावी, पैशाची देवाणघेवाण व्हावी, म्हणून त्या ठिकाणी 1, 2, 3 वर्षापूर्वी पारनेर शाखेचा शुभारंभ केला. खरं म्हणजे उदयदादांनी साहेबांच्या जाण्यानंतर ही एक महानगर बँकेची पूर्ण टीम आहे. अतिशय ताकदीने सर्वांनी या बँकेला आजच्या प्रसंगापर्यंत या ठिकाणी घेऊन आले. खरं साहेब आजचे ते एक वेगळा आनंद महानगर बँक परिवाराला मला सर्वांना झालेला असा. खरं साहेब तसे आमच्या बंधूंचे साडू, त्यामुळे हा एक कौटुंबिक कार्यक्रम आमचा आहे आणि सुमनताईंचं पाठबळ, आशीर्वाद या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून उदयदादा काय अडचण नाही, तुमच्या पाठीशी तेवढ्याच भक्कमपणे आदरणीय अजितदादा आहेत. भावकी पाठीशी असल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण यायचं काही कारण नाही आहे. आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब तर आपले मामस सासरे आहेत, तेवढं प्रशासन आणि साहेबांचं पेरणी एवढी मोठी आहे की त्याचं सगळं फळ आपल्या महानगर बँकेच्या नवीन वास्तूमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण साहेबांचं जे स्वप्न होतं स्वतःची आपली एक प्रशासकीय इमारत असावी, तो योग आज आला. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर नामदार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती करतो, आपण शुभेच्छा द्या. GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या
नूतन प्रशासकीय कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभ संपन्न होत असताना ज्यांच्या शुभ हस्ते आपण भूमिपूजन केलं आहे असे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, इथे उपस्थित असलेल्या आदरणीय मातोश्री सुमनताई शेळके, पद्मश्री पोपटराव पवार, माननीय आमदार रोहित पवार, अभिजितजी अडसूळ, अशोकराव दात्रक, रवींद्रजी थापे, हरबंस सिंगजी, या संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट उदयजी शेळके, व्हाईस चेअरमन श्री भास्करराव खोसे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी वर्ग, आर्किटेक्ट, कन्सल्टंट आणि सर्व सभासद आणि या बँकेवर आणि शेळके कुटुंबावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, आज जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या या नूतन वास्तूचं भूमिपूजन येथे संपन्न होत आहे. एक अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे. कारण माननीय गुलाबरावजी शेळके साहेब किंवा आपण सर्वजण जे आलो, मुंबईत आलो, याला एकच कारण की पारनेर तालुका असेल, नाही तर हा सगळा पट्टा दुष्काळी पट्टा, पर्जन्य छायेचा, सह्याद्रीच्या पोटाला असणारे आपण सगळा जो भाग होता तो दुष्काळानं पीडित होता. वर्षानुवर्ष दुष्काळ आणि त्याच्यातून होणारी हलाखीची शेतकऱ्याची परिस्थिती, यामधून वाट काढण्याचा प्रयत्न, धडपड ही सगळ्याच पट्ट्यांमध्ये करण्यात आली. पर्जन्य छायेचा सगळा पट्टा आपण पाहतो की सगळ्यांनी काही ना काही धडपड करून नवं जीवन कसं मिळेल याच्याकरता प्रयत्न केले. आपल्याला हा पट्टा दिसतो फार जतपासून तर पुढं तो जातो. या सगळ्यांनी कुठं ना कुठं प्रयत्न केले. सांगलीचे काही लोक दक्षिण भारतामध्ये गेले, सोन्याच्या व्यवसायामध्ये गेले, सुरुवात कारागिरीने केली. तसंच त्यामध्ये सगळ्यात उल्लेख केला पाहिजे पारनेर तालुक्याचा, ज्याचा उल्लेख कौतुकानं केला पाहिजे की या धडपडीमध्ये पारनेर तालुक्यातल्या आमच्या दुष्काळी शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये येण्याचं काम केलं आणि त्यामध्ये नाव घ्यावं लागतं हे स्वर्गीय गुलाबराव शेळके साहेबांचं, की या आलेल्या सगळ्या दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत त्यावेळेस कुणी काय काम केलं असेल त्या परिस्थितीत त्या पिढीला खरं अभिवादन करण्याचा आजचा दिवस असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. त्यांनी काय काय कष्ट केले असतील, कशा परिस्थितीत ते आले, कुठं राहिलं, काय काम केलं, कसं काम ते होतं, पण कष्टाला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. श्रम तर जीवनामध्ये होतेच, ते पातीव पुजले होते असं म्हणतात तर हरकत नाही. ते श्रम मुंबईत करायला सुरू केले आणि खूप कठीण परिस्थिती. कुणी काय, कदाचित आमच्याकडे संगमनेरचे लोक तर हमालीमध्ये होते, कुणी ड्रायव्हर झालं, कुणी कंडक्टर झालं, मिळालं तर पोलीस झाले. तुमचे पारनेरची मंडळी तिकडं मच्छी बाजारात तिकडं सुद्धा बरीच मंडळी काही ना काही निमित्तानं आहे. मध्ये एक कार्यक्रम आदरणीय गुलाबराव शेळके साहेब होते त्यावेळेस केलेला होता. म्हणजे ही सगळी कठीण परिस्थितीतून इथे आली. खूप कष्ट त्या पिढींनी केले, परंतु एक नेतृत्व त्यांना स्वर्गीय गुलाबराव शेळके साहेबांचं असं मिळालं की चला आपण एकत्र येऊया, आपण काहीतरी नवं करूया, आपल्या हक्काची संस्था निर्माण करूया की ज्या संस्थेमध्ये आपलेच पैसे असतील आणि आपल्यालाच पुन्हा आपल्या लोकांना उद्योगधंद्याकरता वाटता येतील. ती कल्पना सुचणं आणि त्यावेळेस त्याची सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नव्हती. कल्पना सुचणंच अवघड होतं, कारण कष्टातूनच सगळं चाललं होतं. परंतु त्यांचं शिक्षण झालेलं होतं, चांगल्या प्रकारचं शिक्षण झालेलं होतं आणि त्याचा त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. एकत्र करून त्यावेळेस अत्यंत छोटी असेल का ती बँक स्थापन केली त्यावेळेस, पण आज आपण पाहत आहोत का अत्यंत चांगलं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आपल्याला दिसत आहे, मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. एखादा वटवृक्ष व्हावा तसं वटवृक्ष सावली देतो, तसं एक वटवृक्षाचं स्वरूप या बँकेला प्राप्त झालेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. आज 2700 कोटीच्या ठेवी आहेत, 300 कोटी रुपये आणखी इतर
तुमच्याकडे जमा जर धरलं तर 3,000 कोटी रुपये आज हाताशी तुमच्या, तुम्ही मंडळीनं 3,000 कोटी तुमचे आहेत आणि आम्हाला गरज पडेल तेव्हा आमच्या हक्काची संस्था आहे, आम्ही जाऊन घेऊ शकतो. हे अत्यंत महत्वाचं कार्य, ऐतिहासिक कार्य, इतिहासामध्ये नोंद व्हावं अशा प्रकारचं आर्थिक चलनवलन फिरवण्याचं आणि आर्थिक संपन्नता निर्माण करून देण्याच्या उद्योगधंद्याच्या अशा प्रकारचं कार्य स्वर्गीय गुलाबरावजी शेळके साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे तुम्ही सगळे यांच्या माध्यमातून हे घडलेलं आहे. खरं आज उदयजी शेळके हे नेतृत्व करतायत. इथलं त्यांचं बँकिंगचं काम, त्यांचा अभ्यास पाहिल्यानंतर आणखी जबाबदारी आम्ही टाकली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सुद्धा चेअरमन ते झाले. बऱ्याच वेळा आम्ही अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा जो चेअरमन व्हायचा साधारणतः शेतकरी गडी असायचा, प्रतिनिधीमधून जायचा आणि त्यानंतर तो चेअरमन म्हणून आता चला कोणाला चेअरमन करायचं, कोणाला एकाला चेअरमन करून बसवायचो आम्ही. बँकिंग काय असते, बँकिंगचे नियम काय, रिझर्व्ह बँक काय म्हणते, नाबार्ड काय म्हणते, आपण कशी काळजी घेतली पाहिजे, नियमात कसं राहिलं पाहिजे आणि बँक सुद्धा चांगल्या पद्धतीनं ही कोणती चुकीची गोष्ट न होता कशी पुढे गेली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी पूर्वी घेताना थोडंसं असायचं का यांनी चांगली मदत केली, करा याला मदत, ह्या कारखान्यात त्या कारखान्यात, परंतु त्याला नियमाचं काही बंधन. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे. पण तिला आता एक अत्यंत समजदार म्हणजे बँकिंग समजणारा अशा प्रकारचा चेअरमन हा मिळालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि त्यामुळे बँकिंगचे नियम समजून सांगण्याचं काम ते चांगल्या पद्धतीने करतात. शब्द कधी कधी कडक असतात पण हळूहळू सवय होत चालली लोकांना. तिने जरा अजितदादांचेच हे उचललेलं आहे, पण एकदा सवय झाल्यावर लोक मान्य करतात काय. परंतु हे या पद्धतीनं एक अत्यंत चांगल्या प्रकारचं नेतृत्व हे आपल्याला या बँकेला सुद्धा मिळाल्याचा आनंद निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आहे. आणि एक शेवटी वारसदार सुद्धा चांगला मिळणं हे कुटुंबाला जसं असतं चांगलं गरजेचं, तसं संस्थेला सुद्धा ते गरजेचं असतं, ही वस्तुस्थिती आहे. आज ही बँकेची वास्तू उभी राहत असताना तिचा प्लॅन अजितदादांनी खूप तपासून हे केलं. मी एकदा सहज म्हटलं मला तरी दाखवा उदय कसा प्लॅन, फार सुंदर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि आता जबाबदारी आहे की तो प्लॅन आता मूर्त स्वरूपामध्ये इथे आणण्याचा. आणि मला खात्री आहे की एकंदर आता कामाची सुरुवात आज करतो आहोत. पावसाळा सुरू होण्याच्या आत ते काम वर येईल अशी अपेक्षा निश्चितपणे करावं लागणार आहे. तुम्हाला वर आणावं लागेल पावसाळा सुरू होण्याच्या आत. आणि त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये हिचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. आणि ही सगळी गोष्ट खरं म्हणजे इमारत पाहिल्यानंतर इतकी सुंदर इमारतीचे आज ते फोटो पाहिल्यावर कळतं काय सुंदर वास्तू. फोटो लावला नाही तुम्ही, लावायला पाहिजे, लावला म्हणजे हा खरा म्हणजे दीपस्तंभ आहे तुमच्याकरता किंवा विजयस्तंभ म्हणा की आम्ही येऊन कष्ट केले, घाम गाळले, एक संस्था उभी केली आणि तिचा हा विजयस्तंभ ही निव्वळ हे नाही, ही वास्तू ऐवजी हा आमच्या कष्टाच्या, घामाच्या, प्रयत्नाच्या प्रामाणिक पद्धतीनं परतफेड करण्याच्या सगळ्या वृत्तीतून 77,000 माझ्या सभासद संख्या सांगितली. 77,000 एवढी मोठी सभासद संख्या कोणी करून घेत नसतं. तुमच्या आश्चर्य तुम्ही तरी सगळं व्यवस्थित चाललेलं आणि चांगली चाललेली संस्थेची निवडणूक फार जोरात काही तुमची होत नाही असं मला वाटतं. बिनविरोध होते, हे सगळं आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु त्यामुळेच तुम्ही यशस्वी आहे हे विसरून जाऊ नका. आणि म्हणून ही वास्तू एक विजयस्तंभासारखी उभी राहणार आहे आणि दिमाखानं सांगणार आहे की आम्ही दुष्काळी भागातून आलो, आम्ही कष्टानं श्रमानं अशा प्रकारची संस्था उभी केली. हे सगळ्या अख्ख्या मुंबईला आणि महाराष्ट्राला सांगण्याचं काम, भारताला सांगण्याचं काम या वास्तूच्या रूपानं होणार आहे. मी आपल्या सर्वांचे, उदयजी शेळके यांचे, तुमच्या सगळ्या संचालक मंडळ असतील, तुम्ही सभासद असतील, अधिकारी वर्ग असतील, कर्मचारी वर्ग असतील, तुमच्या सगळ्यांचं चांगलं चाललेल्या कार्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय दादा. ज्यांनी आत्ता आपल्या पुढे विचार मांडले ते मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, कार्यक्रमाला उपस्थित असणारे पद्मश्री पोपटराव पवार,
आमदार रोहित, माजी आमदार अशोकराव धात्रक, माजी आमदार अभिजित अडसूळ, विठ्ठलराव भोसले, रवींद्र इथापे, प्रशांत गायकवाड, भास्करराव खोसे, श्रीमती सुमनताई शेळके, सतीश रवणकर, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण कार्यक्रमाच्या करता इथं जमलो ते आपल्या GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन उदय शेळके, व्हाईस चेअरमन भास्करराव कवाद, कार्यकारी संचालक मंजुनाथा कांचन, सर्व सन्माननीय संचालक बोर्ड, सभासद, हितचिंतक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला स्वर्गीय गुलाबराव शेळके यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज ह्या कार्यक्रमाला येत असताना त्याची प्रास्ताविकामध्ये संपूर्ण पार्श्वभूमी उदयने सांगण्याचा प्रयत्न केला. मी उदयचं भाषण ऐकलं, पोपटरावांचं, बाळासाहेबांचं ऐकलं. मी विचार करत होतो की या मुंबा नगरीमध्ये आमच्या महाराष्ट्रातनं अनेक सहकारी आले, बँका काढल्या, काहींच्या नावारूपाला आल्या, काहींच्या अडचणीमध्ये आल्या, पण ही इमारत ज्यावेळेस जवळपास 70 कोटी रुपये खर्च करून सगळा आत्तापर्यंतचा खर्च, बांधकामाचा खर्च ज्याचा उल्लेख उदयनी केला, ती उभी राहील. मुंबई शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक नवी वास्तू देखणी ही आपल्याला उभी राहिलेली दिसेल. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्या ज्या बँका मुंबापुरीमध्ये आल्या त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम अशा प्रकारची इमारत ही फक्त GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकेची त्या ठिकाणी असेल. त्याच्यामागे निश्चितपणे स्वर्गीय गुलाबरावजींचे कष्ट आहेत, मेहनत आहे. आम्ही दोघांनी अनेक संस्थांच्यामध्ये एकत्र काम केलं. त्यावेळेस त्यांच्या कामाची पद्धत मी फार जवळनं बघायचो. अतिशय स्वच्छ स्पष्ट भूमिका ते त्या ठिकाणी मांडायचे आणि संस्था चांगली चालली पाहिजे, संस्थेमध्ये वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामा नये, ही शिस्त त्यांनी जी घालून दिली ती शिस्त आत्ता देखील उदय आणि त्याचं संपूर्ण संचालक बोर्ड टिकवत आहे. ह्याच्यातच खऱ्या अर्थाने ह्या बँकेचं यश आहे. आज 67 राज्यात जवळपास 10 जिल्ह्यामध्ये मिळून आपल्या 67 शाखा आहेत. आणि मगाशी बोलताना त्यानं सांगितलं की NPA 3.5% जरी असला तरी तो 0% आणायचा आहे. नेहमी काहीतरी एक चांगलं ध्येय घेऊन त्या संस्थेमध्ये वाटचाल केली तर संस्था सभासदांना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करत राहते. कर्जदाराला पण त्याच्यातनं समाधान मिळतं, हितचिंतक देखील समाधानी राहतात. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये ही खबरदारी निश्चितपणे घ्यायची असते. कारण आता स्पर्धा जबरदस्त आहे. खाजगी बँका आल्यात, राष्ट्रीयकृत बँका आहेत, शेड्यूल बँका आहेत, सहकारी बँका आहेत. सतत केंद्र सरकार अशा विचारामध्ये असतं की देशामध्ये 8-10 बँका ठेवायच्या, बाकी सगळ्या बँका त्या मोठ्या बँकेत मर्ज करायच्या. अशा पद्धतीनं बरेच दिवस त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. पण ते इतकं सोपं नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ आहे, काही जण एक चुकीचं वागतात, परंतु सगळीच काही सहकार चळवळ खराब आहे अशातला भाग नाही. काही टक्के खराब लोक आहेत, परंतु 95% लोक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पतसंस्था, आपल्या आता पारनेरचं उदाहरण घ्या. पारनेरमधल्या काही पतसंस्था किती चांगल्या प्रकारे काम करतायत. आर्थिक शिस्त आहे. आणि काही मात्र आम्ही पूर्वी राजकारणात ज्यावेळेस 30 वर्ष झाली आता मला, त्यावेळेस बुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेचं उदाहरण द्यायचो. परंतु नंतर त्या पतसंस्थेची एवढी वाईट हाल झाले. नेहमी व्यवहारी दृष्टिकोन ठेवून संस्था चालली पाहिजे. साधारण कर्जदाराचं मी आता विचारलं की 6.25% 6% तुमचा ठेवीदाराचा व्याजाचा दर आणि कर्जदाराला 9% व्याजाने 9.9% व्याजाने त्या ठिकाणी तुम्ही कर्ज देत असता. हाऊसिंगला तर त्याच्यापेक्षा कमी. याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की जवळपास काही थोडेसे
स्टाफ जर सोडला तर मेजॉरिटी स्टाफ पारनेरचा आहे. एका तालुक्यातली माझ्या दुष्काळी भागातल्या असणाऱ्या तालुक्यातनं ही मुलं येतात आणि ह्या सगळ्या 67 शाखेमध्ये उत्तम पद्धतीचं काम करतात आणि त्यांना पण चांगल्या सवलती. बाबा 3% व्याजाने घर वगैरे घ्यायचं असेल तर वर्षाला 3% व्याजाने 50 लाखापर्यंत कर्ज ही संस्था त्या ठिकाणी देते. इतकं चांगल्या प्रकारे कामगारांना अधिकाऱ्यांना पण सांभाळण्याचं काम आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे. राज्याच्या ह्या सहकार बँकिंग चळवळीमध्ये स्वतःचं वेगळं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी ही आपली GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाच बँकेची नवीन सुसज्ज भव्य प्रशासकीय भवन असलं पाहिजे असा संकल्प आपण सगळ्यांनी सोडला आणि त्या नवीन प्रशासकीय वास्तूचं आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालं असं देखील ह्या निमित्तानं मी जाहीर करतो. हे भूमिपूजन होत असताना त्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. ही गोष्ट खरी उदयने त्याचा उल्लेख केला. आज जर गुलाबरावजी हयात असते तर त्यांना एवढा आनंद झाला असता की जे मी लावलेलं सगळ्यांच्या मदतीनं रोपटं आज ते वटवृक्षामध्ये रूपांतर त्याचं कशा प्रकारे होत आहे ते एक वेगळं समाधान पण निश्चितपणे वरून ते पाहत असतील आणि त्यांना ह्या गोष्टीचा आनंद त्यांना झालेला असेल. ह्याच्यामध्ये उदयनी सांगितलं तसं खरं आहे की कुठल्याही बाबतीमध्ये बिल्डिंगचा एखादा प्लॅन आला तर आम्ही तो बारकाईनं बघत असतो आणि काय सुविधा असणार हे समजून घेतो. त्याच्यामध्ये पार्किंग असलं पाहिजे, कुठलीही अडचण येता कामा नये. आज इथं आता इथले जे काही आर्किटेक्ट आहेत त्यांना पण आम्ही अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली. मिलिंद समेळ त्यांनी पण वेळ दिला, जशा सूचना केल्या तशा पद्धतीनं त्यांनी ऐकलं. आज इथं लक्ष्मण कोटवानी यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून. 1.5 वर्षाची मुदत दिलेली आहे. मला कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं की आत्ता बाळासाहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, बेसमेंट आहे, बेसमेंटमध्ये पार्किंग मोठ्या प्रमाणावर आपण ठेवलेलं आहे, परंतु हे सगळं काम मला माहिती आहे आजूबाजूला सगळा गजबजलेला परिसर आहे. रात्री खोदायचं काम करता येणार नाही. दिवस उजाडल्यानंतरच अशा प्रकारचं काम ज्याच्यातनं आवाज निर्माण होतो असा करता येईल. परंतु दोन्ही बाजूला इमारती, समोर रस्ता, रहदारी प्रचंड अशामध्ये काम करायचं आहे. आणि मला आत्ता उदय सांगत होतं की 1.5 वर्षामध्ये काम केलं, वेळेत पूर्ण केलं तर त्यांना निश्चितपणे त्याच्यात काही प्रोत्साहनपर रक्कम देखील बँक देणार आहे. पण 1.5 वर्षाच्या पुढं गेला तर पेनल्टी पण आहे, हे कॉन्ट्रॅक्टरनी लक्षात ठेवावं आणि त्या पद्धतीनं काम करावं. तुम्हाला कॉर्पोरेशन किंवा इतर कुठली अडचण येणार नाही. मी आहे, बाळासाहेब आहे, बाकीचे आमचे सगळे सहकारी आहेत. जर पोलीस खातं असेल, इतर कोणी काय असेल, आपलं आपलं काम व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं होईल हे उदय तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी फार बारकाईनं बघा. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारची वास्तू इथं उभी राहील याची मला खात्री आहे. हे सगळं करत असताना खूप काही सूचना मी त्याच्यामध्ये दिल्या. त्यांच्या सहकाऱ्यांना माझ्या सूचना होत्या. या पुढच्या काळामध्ये राज्यात उभ्या राहणाऱ्या जास्तीत जास्त वास्तू ह्या वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असल्या पाहिजे. त्यासाठी बिल्डिंगच्या वर टॉपला आपण सगळा सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ही नवीन वास्तू पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी विचार केलेला आहे. आणि कारण तुम्ही बघताय ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, कधी पाऊस येतो, काही होतं, कधी अतिवृष्टी होती, कधी धुकं जास्त पडतं. एवढी किंमत आपल्याला सगळ्यांना मोजावी लागते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आपण ह्याचा अंतर्भाव केलेला आहे. हे सगळं होत असताना स्वर्गीय गुलाबराव शेळके साहेबांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीच्या वाटेवर उदय तू चाललाय, तुझं सगळं संचालक बोर्ड चाललंय आणि उत्तमपणे तुम्ही काम करताय. प्रगतीचे ह्या अशाच पद्धतीनं आमच्या GS महानगर बँकेची घोडदौड ही पुढं पण त्या ठिकाणी चालू राहिली पाहिजे आणि ती चालू राहावी अशा आमच्या सगळ्यांच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. ह्या सगळ्या गोष्टीच्या काळामध्ये
करोनाच्या काळामध्ये देखील काय आता ह्या तिसऱ्या लाटेचं होणार आहे, आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. थोडंसं पुन्हा जे डोकं वर काढायला करोना पाहतोय त्याहीबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्या. आता समोरचे तर बऱ्याच जणांनी मास्क काढलंय, निवांत बसले, माझं भाषण ऐकतायत, मी मास्क लावून भाषण करतोय बघा, आता कुठंतरी वर करायला लागले. असं करू नका बाबांनो. तुमचाही त्याच्यातनं अडचण आहे, शेजारच्यालाही त्रास होणार आहे, परिवाराला त्रास होणार आहे, राज्याला त्रास होणार आहे. शेवटी अशा प्रकारची संकट येतात त्यावेळेस सगळ्यांनी मिळून एकमेकाला मदत करायची असते, एकमेकाचं ऐकायचं असतं. राज्य सरकार जी भूमिका घेतं त्याबद्दल देखील राज्याचे मुख्यमंत्री किंवा सगळेजण सांगतात त्या नियमांचं पालन करायचं असतं. अशा प्रकारचं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आणि मगाशी मी आल्यावर बघत होतो ते सारखं 8:40 दादा आलेले आहेत, बरोबर 8:45ला कार्यक्रम सुरू होणार आहे. किती वेळेचं महत्त्व. अरे वेळेला महत्त्वच दिलं पाहिजे ना, वेळ नाही जर पाळली तर कसं होणार आहे. मी तरी आज 8:45ला दिला, त्याला तर म्हणलं होतं सकाळी 7लाच घे. तो म्हणला काय दादा येतील का बाकीचे. म्हटलं बँकेचा कार्यक्रम असल्यावर कर्जदार तर नक्की येतील, तू काळजीच करू नको. ठेवीदार एक वेळ येतील नाही येतील सांगता येणार नाही, पण कर्जदार येतील. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आदरणीय पवार साहेबांची आम्हा लोकांना सवय लागलेली आहे. तुम्हाला आता रोहित इथं बसलाय त्याला विचारा, बारामतीमध्ये 7ला सकाळी कार्यक्रम सुरू असतो, फुल गर्दी असते. नाही 5:30ला मी कामाला लागतो, पण 5:30ला ते उठत असतात. पण मित्रांनो अशा पद्धतीनं सकाळी लवकर कामाला सुरुवात केली तर एक वेगळा समाधान आपल्यालाही मिळतं, कामाचा पण उरक होतो. आणि तुम्ही सगळ्यांनी जो उत्साह दाखवला त्याबद्दल पण मी तुमचं मनापासून कौतुक करीन, मनापासून अभिनंदन करीन. एकंदरीतच आता आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतोय. आमचेच सहकारी बाळासाहेब पाटील हे सहकार विभागाचे मंत्री आहेत. त्याच्यामुळं तुम्ही सगळे काम करत असताना उदय आत्ता बोलताना बाळासाहेब थोरातांनी उल्लेख केला की तुझ्याकडे नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आम्ही सगळ्यांनी मिळून चेअरमन पदाची जबाबदारी दिलेली आहे. ती बँकेचं चेअरमन पद देखील GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनशिप पद्धतीनंच चाललं पाहिजे. तुला तिथं प्रेशर येईल, तुला तिथं काय काय होईल ते सांगता. अजून तुला किती महिने झाले. 8 महिन्यात तुला अनुभव आलाच असेल की कशा पद्धतीनं आहे. परंतु बाळासाहेब आहेत, मी आहे, त्याच्यावर काळजी करू नको. आर्थिक शिस्त लाव. शेवटी ह्या ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असणाऱ्या बँका आहेत, विशेषतः डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, संपूर्ण साखर कारखानदारी सहकारी संस्था ह्या बँकेवर उभ्या आहे, त्या बँकेवर उभ्या असतात. आणि त्याच्यातून नगर जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे. आणि ते सगळं काम करत असताना तिथं भाऊसाहेब थोरात असतील, मारुतराव घुले पाटील असतील, खूप मोठी मोठी माणसं तिथं त्यांनी त्या काळामध्ये यशवंतराव गडाखांनी पण बँकेला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. कधी कधी काही जणांचं थोडं बहुत कमी जास्त झालंय, परंतु आता नवीन टीम तुम्ही सगळेजण जे काम करताय त्याच्यामध्ये आर्थिक शिस्त ही आपल्याला सगळ्यांना लावून घ्यावीच लागणार आहे. त्या पद्धतीनं तिथंही तू काम करून दाखव. आणि हे सगळं काम करत असताना दोन्हीचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळ. आपण स्वतः स्वच्छ भूमिका घेऊन पुढं जायचं म्हटलं तर ते काही अवघड नाही आहे. मला खात्री आहे की तू त्याच्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होशील. अशा प्रकारचा विश्वास मी सर्वांच्या साक्षीनं या निमित्तानं व्यक्त करतो. कुठलीही कशाही प्रकारची अडचण आली, इथं पण आता ह्या बँकेच्याबद्दल आयुक्तांना फोन करायचा, अजून कोणाला ॲडिशनल आयुक्तांना, कमिशनरला फोन करायचा, परंतु चहल वगैरे सगळे इतके फटाफट कामं ती करत होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये कुठली अडचण येत नाही. आत्ताच मला उदय सांगत होतं, दादा कॉन्ट्रॅक्टरला विचारा, आर्किटेक्टला विचारा, 5 पैसे आम्ही यांचं चहाचं पण मिंदा नाही. इतका स्वच्छ पद्धतीनं टेंडर काढलेलं आहे, स्वच्छ पद्धतीनं टेंडर मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यातून उत्तम प्रकारचं काम ह्या सगळ्यांनी करावं अशा स्पष्ट सूचना, ज्याला आम्ही ग्रामीण भागामध्ये दोरी ओळंब्यामध्ये काम झालं पाहिजे अशा पद्धतीची सूचना मी इथं लक्ष्मण कोटवानी आणि त्यांच्या सगळ्या टीमला करीन. आमच्या मिलिंद संमेलनांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष द्यावं. स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन रायकर
त्यांनी पण त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन हे काम वेळेमध्ये कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा. आणि आपला सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असताना असाच कार्यक्रम बँकेची इमारत ती तितक्या लवकर पूर्ण करा आणि राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते सुवर्ण महोत्सवी वर्ष पण साजरं करूया आणि त्या नव्या वास्तूचं पण उद्घाटन आपण करूया. अशा पद्धतीचं तुमचं सगळ्यांचं नियोजन राहावं ही सूचना करतो. आजच्या कार्यक्रमाला मला आणि आपल्या सगळ्यांनाच उदयनी बोलवलं. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, 2च मिनिटामध्ये मी आपल्यासमोर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमासाठी उपस्थित. मी पुन्हा एक पॉवर घ्यावा. आता पवार साहेब या ठिकाणी आले. अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं. उदयदादांनी त्यांच्या प्रास्ताविकातच सांगितलं की दादांचा डे 1 पासून किती मोलाचा सहभाग या वास्तू उभी करण्यामध्ये आहे. आणि तो दादांनी जे काय आम्हाला फक्त आमचे पैसेच वाचवले असं नाही, तर आम्हाला एक कॉन्फिडन्स पण दिला आहे का तुम्ही करू शकता, हे सगळं होऊ शकतं आणि वेळेतच होऊ शकतं. त्यामुळे हा टाईम मॅनेजमेंट त्यांचा जो विषय आहे तोच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत दादा. आणि हे वेळेतच प्रोजेक्ट कंप्लीट होईल अशी ग्वाही सर्व संचालकांच्या आणि चेअरमनच्या वतीने आम्ही देतो आहे. दुसरे आपले प्रमुख पाहुणे आपले कुटुंबातले स्नेही बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी आलेत. राज्याची महसूलची धुरा ते सांभाळतात. त्यांचंही अतिशय मोलाचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभतं आहे आणि ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात. तर आम्ही सर्व त्यांचेही मनापासून आभार मानतो. पोपटराव पवार साहेब हेही आपल्या कुटुंबातले स्नेही आहेत. हेही आपल्या आवर्जून सर्वच कार्यक्रमाला हजर असतात. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. रोहितदादा पवार साहेबही मुद्दामून उदयदादांच्या मैत्री, त्यांची खास मैत्रीसाठी ते आज या ठिकाणी मुद्दामून अतिशय कमी नोटीसमध्ये हजर राहिलेले आहेत. तर त्यांचे मनापासून आभार मानतो. माजी आमदार अडसूळ साहेब या ठिकाणी आहेत, कॅप्टन अडसूळ. त्यांचे व त्यांचे युनियनचे सहकारी साळवी साहेब यांचे मनापासून आभार मानतो. माजी खासदार हरबंस सिंग या ठिकाणी आहेत. माजी आमदार अशोक धात्रक, आमचे मित्र रवींद्र इथापे साहेब या ठिकाणी आहेत. गोरक्षेट रोखले आहेत, भोसले साहेब आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. फार मोठी लिस्ट आहे, मी आपला फार वेळ घेऊ इच्छित नाही. पण या वास्तूसाठी जे काही आर्किटेक्ट्स आहेत, आमचे रायकर साहेब आहेत, जे आमचे शेळके साहेबांचे अगदी डे 1 पासूनचे जीवाचे जिवलग मित्र, का ज्यांच्या सहवासामध्ये 40 वर्षे मी जवळून दोघांना बघितलं आहे. तर असे तेही या ठिकाणी आहेत. चेतन रायकर आहेत. कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी हजर आहेत. आमचे आर्किटेक्ट इतर हजर आहेत. फार मोठ्या संख्येने इथे सभासद, आपले खातेदार व आपले कर्जदारसुद्धा हजर आहेत. आणि खास करून कर्मचारी वर्ग जो गेले 2-3 दिवस हा कार्यक्रम अतिशय यशस्वी कसा होईल यासाठी झटतो आहे. तर सर्वच आपले कर्मचारी वर्ग, आपले अधिकारी व त्याचबरोबर आपलं सर्व संचालक मंडळ, ह्या सर्वांची मी उदयदादा शेळके यांच्या वतीने आपल्या सर्वांची मनपूर्वक मी आभार मानतो. आणि खास करून सुमनताईसुद्धा आज या ठिकाणी आलेल्या आहेत. कोविडच्या बॅकग्राऊंडमध्ये सहसा गर्दी टाळण्याचा आमचाही प्रयत्न असतो, त्यांचाही प्रयत्न असतो. पण आज मुद्दामून त्या या ठिकाणी हजर आहेत. आणि आज शेळके साहेबसुद्धा या कार्यक्रमात 100% हजर आहेत. प्रत्येकाच्या ध्यानीमणी आमचे साहेब आहेत ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर मी आपल्या सर्वांची परत एकदा मनापासून आभार मानतो व एक आपल्याला सूचना करतो का इथे चहापानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर आपण सर्वांनी ब्रेकफास्टचा आस्वाद घेऊनच जायचं आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.
अल्पोपहार घ्यावा. अल्पोपहाराची व्यवस्था स्टेजच्या समोर, म्हणजे मी बोलतोय माझ्या उजव्या हाताला पेंडॉलमध्ये व्यवस्था केली आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. समोरच्या ज्या खुर्च्या आहेत त्याच्या समोरच्या खुर्च्या काढून घ्या. बँकेचा स्टाफ आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना विनंती आहे कृपया